विखे पाटील. विखे पाटील म्हटल्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये काम करणारे सुनील पाटील यांचे सुपुत्र डावखोर फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणजे निश्चित आपण पाहता मोरबी संघाचा हा खेळाडू ज्याला डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी निश्चित आमंत्रित केले संघनायकाने. एक त्यांचा निर्णय अतिशय योग्य असेल कारण उजव्या हाताने फलंदाजी करणारा ओमकार पाटील तर डाव्या हाताने फलंदाजी करणारा विखे पाटील ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये येते. आमचे पंच तयार, आमचे गुणरेखक तयार, आमचे समालोचक तयार, डीजे आणि त्याचबरोबर GTCच्या माध्यमातून ती थेट प्रक्षेपण करणारी यंत्रणा देखील तयार. तर सर्व ज्याने यूट्यूबच्या माध्यमातून आपले उशिरा जर मोबाईल आपण उघडला असाल तर त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेचा मराठी समाजक काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग आपलं स्वागत करतोय. आणि दिवसभर रंगणारी ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही निश्चित या ठिकाणी तिची मजा घ्या. काल आपल्या माहितीसाठी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ होता तो ओम साई आगासन संघ, ज्याने खरं तर क्रमांकाप्रमाणे दुसरा संघ तो होता त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. मात्र त्यांनी पहिला सामना खेळला आणि पहिलाच अंतिम फेरीमध्ये 50,000 रुपयाचा रोख पारितोषिक किमान पारितोषिक त्याने आपल्या नावावर निश्चित केलं. काल आपण पाहिलं तर आगासन, उत्तरशिव, देसाई, दहिसर, दातिवली, नावाळी, पेठ, डायगर या असे 8 संघांनी आपलं नशीब आजमावलं, ज्याच्यामध्ये ओम साई आगासन संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आज आपण पाहणार आहोत 8 संघ या स्पर्धेत भाग घेतात. पहिला सामना प्रेरणा तेलुन मोरबी विरुद्ध धानसर जय गणेश्वर, त्यानंतरचा सामना गौरीपाडा विरुद्ध वाकळण, निळजे विरुद्ध स्वर्गीय अरुण कुमार क्रिकेट संघ रोहिंजण, वाडेघर आणि पडले असे 8 संघ आपण या ठिकाणी पाहता. म्हणजे तब्बल काल आमचे विनोद पाटील यांनी जसं सांगितलं की 192 खेळाडू या स्पर्धेमधून आपलं नशीब आजमावतात आणि नक्कीच त्या सर्वांसाठी ही निश्चितच सुवर्णसंधी असेल. कारण या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर सन्माननीय दर्शनजी आडारकर डोंबिवली क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून ज्याने संजू स्पोर्ट्स भावेश वालिलकर कोळेगाव यांच्या दुकानातून घेतलेली एक सुरेख अशा 2 बॅट, ज्याच्यामध्ये एक मालिकावीर म्हणून असेल तर एक फलंदाज असेल, तर ते कोण 2 खेळाडू असतील, भाग्यवंत खेळाडू असतील या स्पर्धेमध्ये ज्यांना ही बॅट्स आपण या ठिकाणी पारितोषिक म्हणून देणार आहोत. तर वलटो मैदानाकडे सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक आपण पाहणार आहोत. जय गणेश्वर धानसर संघाचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज गोळीसाठी सज्ज होतोय. पहिले षटक पाहूया कैलास पोरजी टाकणार का, कारण संघनायकच्या दृष्टिकोनातून त्यांचं अतिशय चांगलं योगदान आपण पाहतात धानसर संघासाठी. तर पहिले षटक आपण या ठिकाणी प्रतीक्षा करत आहोत. क्षेत्राची विरेचना या ठिकाणी पाहायला मिळते. कारण डावाची सुरुवात करण्यासाठी कैलास पोरजी यष्टीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला, गोलीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर डावाची सुरुवात मात्र या ठिकाणी केली जाते ती अर्थातच ओमकार पाटील, ज्यांच्या नावामध्ये आपण श्री गणेशाचं नाव आपण पाहतो. ओमकार म्हणजेच गणपती. आणि दुसरीकडे विखे पाटील यावी तयार असेल तर क्षेत्राची विरेचना आपण पाहूया. यष्टीच्या बरोबर पाठीमध्ये शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक या ठिकाणी डीप मिड विकेट आणि मिड ऑन. पंचांचा इशारा, सामन्याची सुरुवात. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूची सुरुवात गोलंदाज या ठिकाणी कैलास पोरजी. टाळ्यांचा आपण कडकडाट करूया पहिल्या चेंडूसाठी आजच्या या मेगा फायनलसाठी. कैलास पोरजी तयार ओमकार पाटीलसाठी पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू सोपा फटका आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेकडे आणि या आज मेगा फायनल मधला पहिला षटकार ओमकार पाटीलच्या नावातून. तर हा षटकार 6 धावांचं योगदान षटकाराने खातं उघडतं ओमकार पाटील वैयक्तिक 6 आणि प्रेरणा तेलुन मोरबी संघाची धावसंख्या धावपलकर जाऊन पोहोचते ती तब्बल 6च्या घरामध्ये. कैलास क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल आपण करतोय. या ठिकाणी लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षक तैनात केला गेला. या ठिकाणी दुसरा चेंडू निश्चितच भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट, पुलचा फटका, चेंडू सीमा पार आणि मला वाटतं तो प्रेक्षक 100 रुपयाचा मानकरी ठेवतो. त्याला विनंती आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. षटकार मिळतो तो ओमकारला. ओमकारची वैयक्तिक धावसंख्या धावपलकावर 12 आणि संघाची धावसंख्या प्रेरणा तेलुन मोरबी संघाची धावसंख्या देखील धावपलकर येते ती बिन बाद 12च्या घरात. शॉर्ट ऑफ लेग चेंडू आपण पहिला खुट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी फेकला होता. पुन्हा एकदा कैलास या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आपण पाहायला मिळतोय. चेंडू पाहूया पंचांची आपण प्रतीक्षा करतोय. चौकार येतोय. मात्र षटकारांची हॅट्रिक म्हणजे हॅट्रिक नाही म्हणतायत. खरं तर सलग 6 षटकार नाही होऊ शकले, 3 षटकार नाही होऊ शकले.
4 धावा मिळतात संघाला आणि या 4 धावांच्या मदतीने ओमकार पाटील याची वैयक्तिक धावसंख्या तब्बल 16. तर या स्पर्धेतलं आपण पाहिलं तर पहिला मानकरी ठरतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून. प्रेक्षक आहेत निलेश पाटील, निघूचे निलेश पाटील हे 100 रुपयाचा मानकरी ठरत आहेत. आमच्या आयोजकांकडून 100 रुपयाचा पारितोषिक. वेल्डन अथस प्रयत्न करत राहा कारण आज रविवार आहे याची देखील आठवण ठेवा. तर या दरम्यान मात्र एक धाव मिळते ती संघाला. एक धाव मिळाली ती ओमकार पाटीलला. सेलमेडॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने ओमकार पाटील याची वैयक्तिक धावसंख्या 17. 4 चेंडू त्याने खेळले आणि आता मात्र पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये विकी पाटील डावखरं फलंदाज आक्रमक फलंदाज खेळण्यासाठी तयार. मुरबी संघ म्हटलं की आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील यांचा हा संघ त्यांच्या गावातला संघ ज्याने अतिशय सुंदर असं योगदान दिलंय. संपूर्ण रायगड समालोचनाला निश्चित हक्काचं व्यासपीठ आमच्या समालोचकांना मिळवून दिलंय. एंड बदलते गोलंदाज या ठिकाणी कैलास. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू या ठिकाणी गेला तो स्क्वेअर लेगला. शॉर्ट फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्रीय चेंडू येते. वाईडचा इशारा येतो पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. 1+1 अशा 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या कैलासवासी प्रेमनाथ इलवन मुरबी संघाची जाऊन पोहोचती ती तब्बल 19च्या घरामध्ये. ओमकार तयार आहे वैयक्तिक 17 धावसंख्येवर. कैलास पंचायत डावकडून उजव्या हाताने यावी. निश्चित सुरेख चेंडू होता आतमध्ये. चेंडू फ्रंट फुट गेलाय तो ओमकार चेंडूला खेळून काढला. तो निश्चित मिडाऊनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक धाव मिळते ती ओमकारला. ओमकार पाटीलची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17-18 आणि आता मात्र विकी पाटील प्रतीक्षा करतोय आपल्या खातं उघडण्याची. खातं म्हटल्यानंतर नक्कीच या खात्याबद्दल मी बोलूया मैदानाकडे. हा चेंडू राऊंड द विकेट मारा केलाय. आता चेंडू मात्र थोडासा हवेमध्ये पाहताय. क्षेत्रीय चेंडूवर जाण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्रीय चेंडूवर येतोय तोपर्यंत सहजगत्या 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 22. पहिल्या षटकाची सांगता. पहिले षटक महागडं षटक ठरते ते कैलास पोरजी यांचं कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा महागडा गोलंदाज असं मानला जातो. 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. मध्ये या ठिकाणी कैलासपुरीचं षटक धरून पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंग चेंडू अक्कुटप्प्याचे चेंडू या ठिकाणी फेकले त्यामुळे 22 धावा या षटकात आल्या. कोणती सफलता नाही आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय प्रेमनाथ इलवन मुरबी संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती बिनबाद 22. खातं उघडणं आपल्याला 3 वर्षापूर्वी सरकारने हेच आपल्याला आश्वासन दिलं होतं की प्रत्येकाचे बँकेत खाते उघडा आणि त्या खात्यांच्या माध्यमातून लाखो रुपये तुमच्या प्रत्येक भारतीयांच्या खात्यामध्ये जमा होतील असं आश्वासन फक्त दिलं गेलं होतं. 3 वर्ष झालं. मला नाही माहीत 15 लाख तर सोडाच 15 रुपये देखील नाही जमा केले. हे आश्वासन आहे. अर्थात ते राजकारण आहे. राजकारणाचे क्रिकेटशी आपला काही संबंध नाही. फक्त विषय निघाला म्हणून मी फक्त ची टिप्पणी केली. तर या मैदानाकडे नवीन षटक गोलंदाज राकेश पोरजी या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. अर्थात पहिले षटक समालोचन कक्षाकडून टाकलं होतं कैलास पोरजी आणि दुसरे षटक गोलंदाज राकेश पोरजी आपल्याला पाहिल्यानंतर नारिवली एंड कडून सज्ज होतोय. आता मात्र पॉवर प्लेचं दुसरे षटक आपण पाहताय. याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. सर्कलमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट आपण पाहू शकता. तर एक क्षेत्ररक्षक यावी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये दरम्यान निश्चित कट केलं चेंडूला. लेट कटचा वापर केला. ओमकारने चेंडूला दिशा दिली आणि या एका धाव्याने धावसंख्येत वाढ. 23 धावा धावफलकावर येतात. विकी पाटील 2 या धावसंख्येने आपलं मगाशी त्यांनी खातं उघडलं होतं. एकूण धावसंख्या धावफलकावर 23च्या घरामध्ये. तर पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्रात बदल होतोय. शॉर्ट आपण पाहतात यष्टीच्या बाजूला बरोबर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली पाहताय. शॉर्ट पॉईंट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ युरेशन ऑफ साईडला विकीसाठी. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक डीप स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑन. या दरम्यान अतिशय स्लोवर चेंडू फेकला होता. अमूलाग्र बदल गुरुजीने पाहायला मिळतं की पाहिलं की वेगाने टाकलेले चेंडू या ठिकाणी नक्कीच फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात येते. आपण संत गतीने चेंडू टाकूया आणि राऊंड द विकेट मारा करताना हा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात. दरम्यान आपण या ठिकाणी पाहिलं हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्सिपचा फटका म्हणजे निश्चित दुधारी तलवार असं म्हटलं जातं. काल निश्चित आमचे समालोचक विनोद पाटील यांनी सांगितले की माईक गेटिंगने 1927 वर्ल्ड कपमध्ये रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि वर्ल्ड कप गमावलं. इंग्लंड अजूनपर्यंत वर्ल्ड कप जिंकून. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा पलीकडे सुरेख फटका चौकार.
एकापेक्षा एक अशी सुरेख अशी मराठी गीतं आपण तुम्ही आमच्या डीजेच्या माध्यमातून पाहणार आहात. चौकार मिळतोय फलंदाज विकी पाटीलला, त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 चेंडूची समाप्ती या ठिकाणी 6. यावेळी मात्र निश्चितच बॅटच्या पटेल चेंडूला हुक केलंय. चेंडू या ठिकाणी जातोय डीप फाईन लेग मधून, चेंडू सीमापार लॉंग लेग आणि फाईन लेग मधून 4 धावा. चार धावा मिळतात त्या विकी पाटीलला, त्याची वैयक्तिक धावसंख्या दुहेरी अंकात येते ती 10 आणि एकूण धावसंख्या धावप्रकार 31च्या घरामध्ये. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी उजव्या हाताने चेंडू फेक केली होती. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, पुन्हा एकदा तोच प्रयत्न लॉंग लेग क्षेत्रामध्ये 2 क्षेत्रक्षे चेंडू येतात. तोपर्यंत विकी आपल्या खात्यामध्ये 2 धावा सहजगत्या जमा करतोय. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने विकी पाटील याची वैयक्तिक धावसंख्या धावप्रकार येते ती तब्बल 12 आणि संघाची धावसंख्या 2 षटकांची समाप्ती होते. स्वर्गीय प्रेमनाथ मुरबी संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 33 धावा. धावफलकावर प्रति षटक या ठिकाणी आपण जर पाहिले तर प्रति षटक निश्चित आली 16.50च्या सरासरीने. राकेश पोरजी याचं षटक होतं निश्चित, ते देखील मागणं ठरतंय, कारण जेव्हा कैलास पोरजीने 22 धावा दिल्या होत्या तेव्हा राकेश पोरजीने 11 धावा दिल्या आणि 2 षटकात तब्बल 33 धावा. पॉवर प्लेचा कसा वापर करायचा हे आपण ओमकार पाटील आणि विकी पाटील यांनी या स्पर्धेमध्ये दाखवून दिलं, कारण श्रीलंकेचं सनद जयसूर्या आणि त्याचबरोबर कालू वितरणा ही जोडी होती. पहिल्या 5व्या वर्ल्ड कपमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं त्या ठिकाणी त्याचा वापर केला गेला ह्या 2 फलंदाजांनी की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण कशी फलंदाजी करायची. त्यानंतर आपण पाहिलं सचिनजी तेंडुलकर, त्यानंतर वीरेंद्रजी सेहवाग आणि त्याचबरोबर सौरव गांगुली असे फलंदाज येऊन गेले की ज्याने पॉवर प्लेचं खोऱ्याने धावा जमवल्या आणि निश्चित चांगला वापर भारतीय संघासाठी केला. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि पाहूया या 3 षटकामध्ये स्वर्गीय प्रेमनाथ मुरबी संघ कुठपर्यंत मजल मारतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आमच्या अतिथी कक्षाकडून, अर्थात समरजन कक्षाच्या एंडकडून गोलंदाज संयोग पोरजी तयार. पहिला चेंडू या षटकातला. क्षेत्ररक्षण मात्र आता विखुरले असेल कारण पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाली. ओमकारसाठी पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने निषेध मधल्या इष्टीच्या दिशेने चेंडू, पंचांचं बोट आकाशाकडे, पायचीत, फलंदाज बाद. धन्यवाद. तर नक्कीच आज आपण देवीची गीतं देखील, आज रविवार आहे, कारल्याची किंवा देवीची आपण गीतं या ठिकाणी पाहणार आहोत. देवीची जी आपण पाहिले तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5 पीठं आहेत आणि भारतामध्ये तब्बल 51 पीठं आहेत, ज्याच्यामध्ये श्री अंबाबाई कोल्हापूर, आपण प्रत्येकाने निश्चित कोल्हापूरची अंबाबाईचं दर्शन घेतलं असेल. श्री तुळजाभवानी तुळजापूर, उस्मानाबाद, आमचे तुतारी वादक देखील तिथलेच आहेत गुरुबंधू. श्री रेणुका देवी माहूर नांदेड आणि त्याचबरोबर जर या ठिकाणी पाहिलं तर अर्धपीठ म्हणून सप्तशृंगी वणी नाशिक, अशी 3.5 पीठं आहेत. प्रत्येकाने तो निश्चित प्रवास केला असेल ही देवीची 3.5 पीठं. तर वह्या मैदानाकडे यावी नवीन फलंदाज या ठिकाणी ओमकार पाटीलच्या जागेवर येतोय मुकेश ठाकूर. तारणहार म्हणून नेहमी आम्ही त्याचं वर्णन करतो, कारण जेव्हा मुरबी संघ संकटात असतो तेव्हा निश्चित तारणहार म्हणून फलंदाजी मुकेश ठाकूर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तर वह्या या षटकातला पुढचा चेंडू संयोग पोरजी, निश्चित चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, स्विंग झाला होता. आपण पाहिलं अतिशय सुंदर चेंडू फलंदाजाच्या पुढ्यात टाकला होता. यष्टीषकाची कामगिरी मात्र त्या ठिकाणी अतिशय चांगली केली जाते आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या 1 गडी बाद, 33 धावा. धावफलकावर 33 धावांची भागीदारी ओमकार पाटील आणि विकी पाटील यांच्यामध्ये समाप्त झाली, जेव्हा ओमकार पाटीलने 2 षटकार 1 चौकाच्या मध्ये 7 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी. दरम्यान पुन्हा एकदा पहा अतिशय सुंदर टर्न. गोलंदाजांनी फक्त वेगाने गोलंदाजी टाकायची नसते तर गोलंदाजीमध्ये आमूलाग्र बदल करायला पाहिजे, दिशा आणि टप्पा याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि चेंडूमध्ये स्विंग, इन स्विंग म्हणा आउट स्विंग म्हणा, दोन्ही गोष्टींचा वापर केला गेला पाहिजे वेगवान गोलंदाजांनी आणि तो वापर गोलंदाज संयोग पोरजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 10 ते 12 बॉलांच्या रमणी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय.
हा चेंडू मात्र थोडासा भरकटलेला पण पाहायला मिळेल. चंगण डाव्या इष्टीच्या दिशेने आलेला फलंदाज मुकेश ठाकूर जे मजबूत बांधायचे या ठिकाणी आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला. चेंडूला दिशा दिली मिड विकेट आणि वाडिश लांगोन क्षेत्रामध्ये आपलं खातं उघडतात एका धावेने आणि मुकेश ठाकूर यांची वैयक्तिक धावसंख्या एकूण धावसंख्या धावपगार जाऊन पोहोचते ती तब्बल 34. एक गडी बाद. एक गडी बाद 34. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी संयोग पोरजी याची आपण पाहायला मिळते. मात्र पाहूया विकी पाटील एक आक्रमक फलंदाज डावखोरे फलंदाज हे अतिशय आक्रमक फलंदाज असं मानलं जातं. तर या ठिकाणी आपण पाहूया की कशी फलंदाजी करतोय विकी. वैयक्तिक खेळतोय 2 चौकारांच्या मध्येने 12 धावसंख्येवर. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करण्यात आला कारण डावखोरा आणि उजव्या हाताने फलंदाज मैदानामध्ये. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू गेलाय पूल केलाय निश्चित या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगून आलेला सुरेख फटका षटका. पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. तर अतिशय सुंदर गीत आपण या ठिकाणी पाहिलं. पंढरपूर विठोबा रायांचं हे निश्चितच देवस्थान चंद्रभागेच्या काठी असणारं. पाहूया चेंडू शोधून द्यायचा आहे. चेंडू शोधा नवीन चेंडू द्या. तर चंद्रभागेच्या काठी असलेलं हे निश्चितच विठुरायांचं मंदिर आपण हे पाहत आहे ज्यासाठी वारकरी मंडळी वर्षातून 2 वेळा आणि त्यात कोण खास करून आषाढी एकादशीच्या निमित्ताने जवळपास 350 किलोमीटर पायी प्रवास महिन्याभराचा प्रवास करून या ठिकाणी जातात आणि त्यामध्ये डॉक्टर वकील्स इंजिनियर्स असे अनेक नौखे वारकरी देखील त्यामध्ये सामील होतात. आपणही प्रत्येकाने एकदा तरी निश्चितच ही यात्रा करा. पुण्य निश्चित पदरी पडेल. विठोबारायांची ती यात्रा म्हणजे पंढरपूरची यात्रा. सुंदर गीत होतं. चला स्वयंसेवक आपण पुन्हा एकदा आपली जागा निश्चित करा. आपण खुर्च्या घेऊन जायचं त्या ठिकाणी कारण आपल्याला आज मेगा फायनल अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे. ही सूर्यदेवता देखील आपल्यासाठी थांबणार नाही आहे. तेव्हा तुम्ही चेंडू लगेच शोधून आणून द्यायचा आहे. तर हा चेंडू या ठिकाणी आला तो अर्थात विकी पाटीलच्या बॅटमधून षटकार. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 18 आणि एकूण धावसंख्या धावपकडे येते 1 गडी बाद 40. संयोग पोरजी पुन्हा एकदा तयार. 10 ते 12 पंचांनी पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय म्हणजे राईट आर्म राऊंड द विकेट. नितीश शॉर्ट ऑफ लेग चेंडू या ठिकाणी फ्रंट फुट गेला. ड्राईव्ह केला चेंडूला ऑफ ड्राईव्ह आपण पाहायला मिळते. चेंडू गेला तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ वरून क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय कैलास पोरजी. तोपर्यंत एक धाव मिळते संघाला आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समावतोय. 3 षटकानंतर आपण पाहता की जलपान सुविधा आमच्या आयोजकांकडून या ठिकाणी पाहायला मिळते. ती मैदानामध्ये ती गाडी या ठिकाणी रवाना होते. संयोग पोरजी यांचं षटक होतं. चांगलं षटक म्हणता येईल कारण या षटकामध्ये तब्बल त्यांनी 8 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला. ओमकार पाटीलला त्यांनी पायचीतच्या स्वरूपात बाद केला होता. हे एकमेव यश या ठिकाणी जय गणेश्वर धानसद संघाला आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या स्थिर आहे ती 41 प्रति षटक. जर आपण या ठिकाणी पाहिले तर प्रति षटक या ठिकाणी धावा आल्या त्या 13.66च्या सरासरीने ज्याच्यामध्ये मुकेश ठाकूर खेळतोय. वैयक्तिक 3 चेंडूंचा खेळ त्यांनी केला. 1 धाव त्यांनी आपल्या धावपलकावर नोंदवली. विकी पाटील याचा आपण विचार केला तर तब्बल 8 चेंडूंचा सामना केला. 1 षटकार 2 चौकांच्या मध्ये त्यांनी 19 धावांचं योगदान दिलं. तर हे होतं लेखाजोखा या स्पर्धेचा. त्यानंतर आपण पाहणार गौरीपाडा आणि वाकळण निळजे विरुद्ध स्वर्गीय अरुण कुमार क्रिकेट संघ रोंजण आणि वाडेघर विरुद्ध पडले असे सामने आपण पाहणार आहोत. स्वर्गीय अरुण कुमार 11 रोंजण म्हटल्यानंतर निश्चितच त्या संघाचे आधारस्तंभ आणि माझे महागुरू अर्थात प्रमोदजी पाटील यांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन देखील होईल कारण क्रिकेटबद्दल त्यांना अतिशय आवड आहे आणि अनेक वर्ष त्यांनी या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या संघाला खूप मोठं योगदान दिलंय. तर मैदानाकडे आपण जातोय. 4थं षटक या ठिकाणी पाहूया. नवीन षटक घेऊन गोलंदाज अर्थात नारविल एंड कडून सज्ज होईल. एकूण धावसंख्या धावपलकार आतापर्यंत आपण पाहिली तर 41 आली. येणारी 2 षटकं बाकी आहेत. या स्पर्धेचा आपण पूर्णपणे विचार जर केला तर या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक जो नोंदवला गेला होता तो 82 धावांचा. जय हनुमान दातवली संघाकडून 82 धावा आपण पाहिल्या होत्या. धावांचा निश्चांक आरसीसी पेठ संघाचा रायगड जिल्ह्यातला 48 होता आणि सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या निवृत्ती मात्र दातिवली
याची 47 दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जाण्याचा प्रयत्न होतो, मात्र झेल सुटतोय आणि अशा प्रकारे नक्कीच एक जीवदान मिळालं, चौकार मिळाला तो मुकेश विकीला आणि विकी याच्या धावसंख्येत यावेळी चौकाराने वाढ होते. त्याची वैयक्तिक धाव तर यावेळी गोलंदाज राऊंड विकेट मारा केला. हा चेंडू या ठिकाणी पूल केलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये पाहूया. क्षेत्रीय चेंडू येण्याचा प्रयत्न करतोय, निश्चितच या ठिकाणी स्क्वेअर लेग वरून, पण तोपर्यंत मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो देखील तितकासा व्यवस्थित नाही आहे आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या एकूण धावा 3 या ठिकाणी धावफलकार आल्या. त्या अर्थात विकीच्या 3 धावांनी त्याची वैयक्तिक धावसंख्येत वाढवते आणि धावसंख्या धावफलकार जाऊन पोहोचते तब्बल 48च्या घरामध्ये. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव, प्रत्येक झेल अतिशय महत्वाचा असं मानला जातो. खेळाडू कक्षामधून आमच्या आयोजकांकडून एक नम्र विनंती आहे ओमकार पाटील आपल्या संघाला की आपण अजिबात आवाज मैदानात देऊ नका. आमच्या आयोजकांकडून ही सूचना येते. तर धावसंख्या धावफलकार येते 48, विकीची वैयक्तिक धावसंख्येत वाढ होते ती 26. पुन्हा एकदा एंड बदलते गोलंदाज मुकेश ठाकूर साठी. हा चेंडू हवेत पाहूया, लॉंग ऑन सीमाच्या पडके खाणखणीत षटकार आणि तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी छोटासा मुलगा गौरव साळुंखे हा 100 रुपयाचा मानकरी. नक्कीच साईबाबांचं हे गीत आपण पाहिलं वर या मैदानाकडे. या ठिकाणी हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात गेला, चेंडूला वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट होऊन फेकून दिलाय. सुरेख असा छूमंतर षटकार विनोद पाटील यांच्या भाषेत. तर 100 रुपयाचा पारितोषिक दुसरा मानकरी या ठिकाणी येतोय. मानकरी आहे आमचा गौरव साळुंखे. गौरव साळुंखे 100 रुपयाचं काय करशील? काही करणार नाहीये. अर्थात शाळेसाठी पुस्तकं आणि वह्यांसाठी त्याचा निश्चित वापर कर, पेनासाठी वापर कर. तर या ठिकाणी हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर अर्धशतकापैकी मगाशी झाले 60 धावा धावफलकावर आल्यात. मुकेश ठाकूर जो तारणहार फलंदाज या ठिकाणी खेळतोय 13 या धावसंख्येवर. यावेळी मात्र शरीराला स्पर्श केला जातोय, चेंडू गेला बॅकवर्ड फाईन लेगच्या दिशेने. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव मिळते संघाला आणि एकूण धावसंख्या 4 षटकांची खेळ समाप्तोय. 4 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक येते ती 61. स्वर्गीय प्रेमनाथ विलन मुरबी संघाची प्रतिषटक जर आपण या ठिकाणी पाहिलात तर प्रतिषटक धावा आल्यात त्या 15.25च्या सरासरीने. षटक होतं गोलंदाज राकेश पोरजीचं. राकेश पोरजी याने तब्बल 2 षटकं फेकली, 20 धावा या षटकात दिल्या. 2 षटकात तब्बल 42 धावा, पहिल्या षटकात 22 धावा आणि त्यांना सफलता मात्र कोणती नाही आहे. राकेश पोरजी याने 1 षटक फेकलं, 11 धावा दिल्या. संयोग पोरजी मात्र अतिशय यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने तब्बल 8 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला. एकमेव फलंदाज ओमकार पाटील मुरबी संघाचा बाद झाला. त्याने तब्बल 1 चौकार 2 षटकांच्या मदतीने 7 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलं. मुकेश ठाकूर वैयक्तिक खेळतोय 2 षटकांच्या मध्ये तब्बल 13 धावसंख्येवर, तर विकी पाटील त्याला साथ देतोय 1 षटकार आणि 3 चौकाच्या मदतीने 26 या धावसंख्येवर. ही संपूर्ण लेखाजोखा माहिती आमचे गुणरेखक अर्थात कविन साळुंखे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अतिशय चांगलं योगदान या ठिकाणी दिले कविन साळुंखेवर या शेवटच्या षटकासाठी. या दरम्यान हा चेंडू हवेमधून खेळण्याचा प्रयत्न केला, निश्चित चेंडू जातोय तो डीप थर्डमॅन सीमाच्या प्लेकडे या ठिकाणी आणि हा स्फुरेक चौकार. तर हा चौकार या ठिकाणी पाहिलं तर मुकेश ठाकूरच्या बॅटमधून. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र सीमा पार या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा षटकार 6 धावांसाठी. तसेच मुरबी गावावरून आलेले 2 सन्मानित गणेश पाटील
आणि आवी पाटील यांना विनंती आहे की आमच्या आयोजकाकडून आपल्याला विनंती करतो की आम्ही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं सरस स्वागत करीत आहोत. निश्चित गणेश पाटील आणि गणेशजी पाटील आणि अविजी पाटील यांना विनंती आहे की आपण मोरबी गावचे रहिवासी, त्यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. तर धावसंख्या धावलकर वेगाने जाऊन पोहोचते ती तब्बल 71. मुकेश पुन्हा एकदा आडव्या बॅटनी चेंडूला खेळून काढलाय. कैलासपूरजी चेंडूवर जातोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याची हिंमत आणि फलंदाज बाद. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. धन्यवाद विजय. तर मोरबीचे सन्माननीय कुलदीपजी पाटील साहेब आणि आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि हिंदी समालोचक संदीपजी पाटील हे या ठिकाणी आले. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हावं. तर एकूण धावसंख्या धावकुलक येते. 2 फलंदाज गमावलेत. पुढचा चेंडू विकी पाटीलसाठी हवेमध्ये पाहूया. लॉंग ऑफला क्षेत्रक्षक चेंडूवर यांचा प्रयत्न करतोय, झेल देखील टेपतोय आणि विकी पाटीलची एक धुवाधार फलंदाजी या ठिकाणी समाप्त. तर मोरबीचे आमचे समालोचक सन्माननीय संदीपजी पाटील साहेब मोरबी, आमच्या रायगड समाज असोसिएशनचे अध्यक्ष आणि कुलदीपजी पाटील. तर खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतोय. प्रेमनाथ तेलवी मोरबी संघाने तब्बल आपण पाहिला तर 73 धावा, 5 गडी बाद 73 धावा धावलकर निश्चित केल्या, ज्याच्यामध्ये ओमकार पाटील यांनी 7 चेंडूमध्ये 19 धावांची खेळ केली. विकी पटेल यांनी 11 चेंडूमध्ये 26 धावांचे योगदान दिलं. मुकेश ठाकूर यांनी 10 चेंडूमध्ये 24 धावांचे योगदान दिलं. बंटी ठाकूर 1 या धावसंख्येवर धावचित झाला. संदेश करार धावचित झाला 0 या धावसंख्येवर आणि 3 फलंदाज मात्र या ठिकाणी नाबाद राहिला 0 या धावसंख्येवर. शेवटच्या षटकाची गोलंदाजीचं विश्लेषण होतं डोनाल्ड पोर्जी याचं, ज्याने या षटकामध्ये तब्बल 12 धावा दिल्या आणि 3 फलंदाज धावचीतच्या रूपाने बाद झाले. हे सांघिक यश होतं. आता मात्र समीकरण बनते ती 74 धावांची गरज आहे. जय गणेश्वर धानसर संघाला प्रति षटक 14.80 सरासरीने धावपलकर येणं आवश्यक. क्रिकेटचं एक कुरुक्षेत्र चेंडूबळचं युद्ध मेगा फायनलच्या या दिवसामध्ये या येणाऱ्या 5 षटकात काय घडणार, काय बिघडणार ऐकणार आहोत. आमचे भोपरचे अतिशय सुरेख असे समालोचक, गायक, गीतकार विनोद पाटील भोपर. तर धन्यवाद काका म्हात्रे. आपण बोलतोय व्यासपीठावर फावल्या वेळात. आज आपल्याला आपण याच्या पुढील जो सामना होणार आहे तो गौरीपाडा विरुद्ध वाकलन यांच्या दरम्यान. तर दोन्ही संघ नायकांना मी आमंत्रित करतो की आपण यायचं नाणेफेक करण्यासाठी. तर आमच्या इथे एक सन्माननीय व्यक्ती अतिथी आलेले आहेत. एकनाथजी पाटील साहेब रोंजन यांना सन्मानित करतील. मदन सालुंक्यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. एकनाथजी पाटील साहेब रोहिंजन यांना सन्मानित करण्यात येते. तसेच अख्तर शेख डान्सर म्हणून आलेले आहेत. मदन सालुंकेंना विनंती करतो की आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. अख्तर शेख डान्सर या वाकलन संघाचे संघनायक आणि गौरीपाडा संघाचे संघनायक. याच्यातील दोन बल्लाटे आणि ज्याने आपलं नाव ठाणे रायगड आणि मुंबई क्षेत्रात नवी मुंबईमध्ये जसं हे केलेलं आहे नाव टेनिस क्रिकेटमध्ये, तो वाकलन संघ गौरीपाडा समोर 2 हात करणार आहे. आपण पाहिलं काका म्हात्रे आणि विनोद पाटील तर कालच सुपर 4 मध्ये प्रवेश केलेले खार्डी ते दिनेश पाटलांच्या शृंखलामध्ये वाकलन संघाने. त्यांना इथून खेळून आज फायनलसाठी सेमीफायनलला खेळायला जायचं आहे वाकलन संघाला, जीजीसी स्पोर्ट्स वाकलन संघ. तर निश्चित रूपे त्यांना खार्डी संघासाठी हार्दिक बेस्ट ऑफ लक देतोय. पाहुण्यांचा सत्कार होत आहे. तसेच वसंत पाटील किरवली आमचे सन्मान्य व्यक्ती प्रमुख अतिथी विनंती करतो मदन सालुंके यांना की आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच किरवलीचे आमचे एक चांगले आयोजक आणि समाजसेवक युवा कार्यकर्ते सदाशिव तांडेल यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. मदन सालुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभहास्य
त्यांचा सन्मान करायचा आहे सदाशिव टांडेल. तर खरोखरच आज पाहुण्यांची वर्दळ होणार आहे. विनोद पाटील म्हणायचं झालं तर आपण सूचना दिलेली आहे, ज्यांना आम्ही आमंत्रित करू त्यांनीच व्यासपीठावर यायचं आहे, ही सूचना असणार आहे शेवटपर्यंत. ओव्हर टू विनोद पाटील. त्यावेळेस पहिला चेंडू बॅटची बाहेरची काढा घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. खातं उघडलं जातं यावेळेस जय गणेश्वर धानसर संघाचं 74 धावांचा यावेळेस पाठला करायचा आहे. मुरबी संघ एक अतिशय रायगड जिल्ह्यातला एक नामवंत संघ, सन्माननीय संदीप पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय मैदानावरती. 73 धावा नोंदवलेल्या आहेत. तर फलंदाजीतली ताकद या ठिकाणी दाखवत असताना मोरबी संघाने 73 धावा धावफलकावर 14.60च्या सरासरीने लावलेल्या आहेत आणि ते मात्र 74 धावांचा पल्ला गाठायचा आहे धानसर संघाला. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून अतिशय चांगला फटका, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. या 4 धावा. थँक्यू. तर या पुढची लढत असणारे गौरीपाडा वर्सेस वाकळण. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. गौरीपाडा कल्याण विभागातला एक संघ, वाकळण यायचा. यावेळेस फलंदाज बाद होतोय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न एसटी या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहेत आणि पहिला धक्का लागतोय जय गणेश्वर धानसर संघाला. चौकार आला होता या आधीच्या चेंडूमध्ये, मात्र त्यानंतर प्रताप नावडेकर अतिशय चांगलं कमबॅक करत असताना क्विक रिप्लाय या ठिकाणी दाखवत असताना आपण पाहतोय. फलंदाज किशोर फोरजीला तंबूचा रस्ता दाखवत असताना पहिलं यश संपादित करत असताना मोरबी संघासाठी प्रतापने या ठिकाणी अतिशय चांगला प्रताप केलेल्या पहिल्या चेंडूवर फलंदाज किशोरला बाद करून तर धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 5 धावा. तर मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावर येतोय डोनाल्ड फोरजी. तर फलंदाजी या ठिकाणी बघूया कशी करतोय. गोलंदाजीमध्ये फारशी प्रभावशाली कामगिरी करू शकला नाहीये, मात्र बघूया डोनाल्ड या षटकात कशा प्रकारची फलंदाजी करतोय प्रताप. हा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. धावसंख्या धावफलकावर 9. डोनाल्डच्या बॅट मधून आलेला हा चौकार. चौकाराने खातं उघडतोय स्वतःच. फुलटॉ चेंडू यावेळेस मात्र मिस केलाय. जवळजवळ हा चेंडू निश्चितच मिस करून टाकला पूर्णपणे. यावेळेस बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. पंचांचा इशारा येतोय 22. तर अवांतरच्या स्वरूपात 1 धाव इथे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. तर गरज असणारे जवळजवळ 15 धावांची या ठिकाणी धावगती राखायची आहे. तर गौरीपाडा आणि वाकळण दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचं टॉस साठी. गोलंदाज प्रताप पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स इनकडे ओव्हर द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. यावेळेस मात्र स्वतः प्रताप चेंडू उचलत आहे. तर डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस पहिल्या षटकाखेर 10 धावा. तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता मात्र 64 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडूमध्ये 64 धावा जर करायच्या असतील तर मात्र इथे 16ची धावगती राखावी लागेल प्रति षटकामागे. तर वाकण आणि गौरीपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय लवकरात लवकर. तर स्पर्धा आपण पाहतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नाव आहे आयोजित स्वर्गीय अनंत भाग्यवंत स्मृती चषक 2017 स्पर्धेचं हे 5वं वर्ष. तर प्रथम पारितोषिक आपण पाहता 1 लाख रुपये रोख रक्कम राशी आणि त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम व राशी. तर आकर्षक अशा ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतो उजव्या बाजूला आणि त्याचबरोबर काही वैयक्तिक पारितोषिके स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील. मात्र 2 दिवसाचं हे आयोजन निश्चितच अतिशय देखणं नीटनेटकं सुबक आणि शिस्तबद्ध आणि पारदर्शक या आयोजनामधून आपल्याला पाहायला मिळते. त्या आयोजनामागचं जे परिश्रम आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली संकल्पना या मैदानावरती गावदेवी मैदान निघूच्या मैदानावरती स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा आणि निर्णायक दिवस. तर गोलंदाज यावेळेस विकी पाटीलचा वापर केलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आज चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीम आरच्या बाहेर 6 धावांसाठी. विजय थांबायचं. चला मोतीराम पाटील या नाणेफेक करण्यासाठी. चला केतन मात्रे
आपण असाल तर या नाणेफेक करून घ्या. गौरीपाडा विपक्षे वाकलन यांच्या दरम्यान नाणेफेक होणार आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना ओ टू विनोद पाटील. तर पहिलं चेंडू यावेळेस शॉर्ट ऑन पूल केलाय फलंदाज डोनाल्ड फोर्जी. अतिशय चांगली कामगिरी केली होती. स्वर्गीय अमित पाटील स्मृती चषक वडवलीच्या मैदानावरती या संघाने चॅम्पियन पद उचललं होतं. मात्र मुरबी संघाचा विचार केला तर यंदाच्या मोसमामध्ये 3 अजिंक्यपद आपल्या नावावर कोरलेला हा संघ अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये यावेळेस आपण पाहतोय. रायगड विभागातला एक ताकदवर संघ, मात्र दुसरा संघ देखील रायगडच विभागातला आपण पाहतोय. तर एकाच जंगलातले हे 2 वाघ तर मात्र एकमेकांविरुद्ध. तसेच आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय भास्करजी घरत साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मुरबी गावावरून आलेले आहे. त्यांचं सुद्धा सरचे स्वागत करीत आहोत. तर पुन्हा एकदा विकी यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट डोनाल्डसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला प्लेस केला. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र इथे पूर्ण करत असताना थोडंसं मिसफील्ड डीप मध्ये होत असताना आपण पाहतोय. तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिला. त्यावेळेस पुन्हा एकदा विकी. हा चेंडू अतिशय जवळजवळ यॉर्कर लाईनचा हा चेंडू आपण पाहतो. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन फेकला, मात्र त्यानंतरचे 2 चेंडू आपण पाहिले. दुसरा चेंडू यावेळेस गुडलाईन स्पॉटवर फेकला आणि तिसरा चेंडू यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा फेकला आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज विकीने. अतिशय चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू इथे मात्र अतिशय चांगल्या प्रकारे झेल टिपला गेलाय प्रदीपने. DJ Alvin फलंदाज बाद होतोय अवस्था डोनाल्ड फोर्जी. 6 चेंडूमध्ये 12 धावा या ठिकाणी नोंदवल्या. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. तर 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी फलंदाजी केली. चांगला प्रतिकार या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, मात्र हा चेंडू यावेळेस आपण पाहतो जास्त वर गेला आणि तिथे मात्र प्रतीकने हा झेल टिपला. यावेळेस चेंडू हवेत आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पॉइंटचा पुढे सरकलाय, मात्र यावेळेस तोपर्यंत 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करत असताना आपण पाहतोय. तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 20 धावा. तर आमच्या सोबत गुणसंख्यक लेखक कवीन साळुंके सातत्याने दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये विद्यानगर अलिबागचा एक जबरदस्त आवाज, एक ज्येष्ठ समालोचक काका मात्रे आणि त्याचबरोबर पाहू शकता यावेळेस आमचे काना साळुंके. व्यासपीठाची जबाबदारी पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर गौरीपाडा संघाच्या संघनायकांनी यायचे टॉससाठी. रिव्हर्सचा वापर केलाय. यावेळेस चेंडू येतोय, ते मात्र चेंडू जातोय. पाहिलं तर आपण डीप मिडविकेटच्या दिशेने मुकेश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या सुभाष यांना नाणेफेक करायचे. या सामन्याचं गौरीपाडा विपक्ष वाकलन यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होत आहे. आमच्या व्यासपीठावर ठीक कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे नाणेफेकीचा कौल कोणाकडे झुकते पाहूया. तर गौरीपाडा संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय कलबाचा आहे. ओव्हर टू विनोद पाटील. तर पहिली 2 षटके या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 22 गरज होती. जर पाहिलं तर जवळजवळ 12.80 ची मात्र इथे धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. 11.00च्या सरासरीने. मात्र आता इथून आस्किंग रेट वाढलेला आहे. आस्किंग रेट जर आपण पाहिलं तर 17.33. त्यामागचं कारण पहिल्या 2 षटकामध्ये अपेक्षित धावगती धानसर संघाला राखता आली नाहीये. एक मोठ्या धावसंख्येचा दबाव किती मोठा असतो यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. मात्र धानसर संघ अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये, मात्र त्यांच्या समोर तितकाच ताकदवर एक तुल्यबळ, एक शक्तिशाली संघ रायगड विभागातला या मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी करत असताना, पहिल्यांदा फलंदाजी करत असताना या संघाने 73 धावांची नोंद केली. 73 धावांची एक इमारत उभी केली. या इमारतीचे आर्किटेक्ट होते यावेळेस आपण पाहिलं तर ओमकार पाटील आणि त्यानंतर विकी पाटील आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मुकेश ठाकूरने देखील जबरदस्त योगदान दिलेले आहे. अतिशय चांगली धावसंख्या उभी केल्यानंतर मात्र गोलंदाज यावेळेस चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रताप आणि विकीने या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 10 धावा आणि नंतरच्या षटकामध्ये 12 धावा आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 22. तर इथून गरज असणाऱ्या यावेळेस मात्र 52 धावांची 18 चेंडूमध्ये. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय यावेळेस संघनायक कैलास फोर्जी.
स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तर राकेश फोरजी सलामी लावलेला फलंदाज जो 5 धावांवर नाबाद खेळतोय. तर कैलास फोरजीचा विचार केला तर प्रथमच या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी फेस करण्यासाठी सज्ज होत आहेत. तर गोलंदाज परेश ठाकूरचा वापर केलाय संघ नायकाने या तिसऱ्या षटकामध्ये. तर परेश ठाकूर पॉवर प्ले नंतर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानावरती पाहावं लागेल. तर समालोचन कक्षांकडनं परेश सज्ज होतोय स्ट्राईकला कैलास फोरजी. तर 52 धावा हव्यात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. वरती विकेट हा चेंडू फुल केलाय भिरकावून दिलाय टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर चौकार. कैलास फोरजीच्या बॅट मधून आलेला हा चौकार. तर निश्चितच चौकाराने स्वतःचं खातं उघडत आहेत. संघाची धावसंख्या नेऊन ठेवतात ती 26च्या घरामध्ये. तर आता मात्र आपण पाहिलं तर अवस्था अजूनही 48 धावा इथे करायच्या आहेत. अजूनही खूप दूरचा प्रवास या धानसा संघाचा असणार आहे. मात्र इथे क्षेत्ररक्षणात परिवर्तन करत असताना आपण पाहतोय संघनायक मुरबी संघाचे ओमकार पाटील. उलटा चेंडू ऑन साइडला हुक केला चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार कैलास फोरजी इथे मात्र आपला मनसुबा जाहीर करत असताना तर कैलास फोरजी यांना पूर्णपणे जाणीव आहे की अजून भरपूर धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे. कारण मोठी धावसंख्या चेस करत असताना मोठ्या फटक्यांची नितांत करत असणाऱ्या मैदानावरती तर धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 30 धावा. 44 धावा अजूनही हव्यात. परेश हा चेंडू भिरकावून दिलाय समोर क्षेत्ररक्षक आणि तो मात्र यावेळेस चूक झेल टिपलाय डीप मध्ये प्रतीकने. गुड कॅच. तिसरा धक्का लागल्यानंतर मात्र मैदानावरती नवीन फलंदाज तुषार फोरजी एक कष्टपैलू खेळाडू धानसर संघाचा. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. ओमकार पाटील चेंडूच्या खाली आणि अचूक झेल टिपलेला आहे. तर बॅक टू बॅक 2 चेंडूवर इथे 2 गडी बाद केल्यात या षटकामध्ये परेशने. राकेश फोरजी बाद होत आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर मात्र परेशने नंतरच्या 2 चेंडू 2 गडी बाद केले. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. हे परेशने इथे मात्र अतिशय चांगलं कमबॅक. ओमकारने काहीतरी चर्चा केली काहीतरी कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्राचा इथे मात्र फायदा होत असताना परेशसाठी तर परेशने 2 गडी बाद केले हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हा चेंडू स्क्वेअर कट केला अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव इथे पूर्ण करतोय तुषार. तर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 31 धावा. तर 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर अजूनही जर पाहिलं तर 43 धावांची गरज असणार आहे. अजूनही खूप मोठा प्रवास या ठिकाणी करायचा आहे. यावेळेस आपण पाहिलं तर धानसर संघाला मात्र मुरबी संघ हळूहळू या सामन्यावर पकड मजबूत करत असताना आपण पाहतो या मैदानावरती. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर गेले टॅप केला चेंडूला. चेंडू येतो शॉर्ट कव्हरच्या दिशेने. तर 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. तर 1 धावेने यावेळेस मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकर 32 आणि षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपलंय. तर धावसंख्या 32 तर गरज असणार आहे अजूनही मैदानावरती येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 42 धावांची. त्या दरम्यान ड्रिंक्स ऍक्टिव्हा मैदानात जात असताना आणि या विश्रांतीच्या काळामध्ये या ऐकूया डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून एक सुंदर संगीत.
षटकार. आता मात्र चौथा चेंडू काय असेल हा मोठा प्रश्न. मात्र विकी पाटीलच्या 3 चेंडूमध्ये 12 धावा सहयोगने इथे वसूल केलेले आहेत. तर बघूया चौथा चेंडू कशा प्रकारे या ठिकाणी फेस करतायत. हा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय त्या दिशेला. चेंडू सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे चेंडू पाण्यात गेलेला आहे आणि नवीन चेंडू द्यायचा आहे इथे. जबरदस्त फाईट झुंज देत असताना सहयोग मैदानावरती आणि इथे मात्र सहयोगने धोक्याची घंटा वाजवलेले मुरगवी संघासाठी. सहयोगने 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा कुठून काढलेले आहेत. त्या प्रति षटकामागे 21 धावांची गरज असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी मात्र 4 चेंडूत 18 धावा आल्यानंतर प्रचंड मानसिक दडपण या ठिकाणी विकी पाटील या ठिकाणी टाकण्यात दिलेले. ज्या विकी पाटीलने पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या मात्र त्याच विकी पाटीलने या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केलेले आहेत. तर अजूनही जर पाहिलं तर यावेळेस निश्चितच 24 धावांची गरज असणार आहे. तर गौरीपाडा संघ या ठिकाणी पाहू शकता. इन ॲक्शन मध्ये आपण राम मात्रेला पाहू शकता, हेमंतला, रवीला आपण पाहू शकता. अतिशय जबरदस्त संघ. मात्र त्यांच्या समोर तितकाच ताकदीचा संघ जी स्पोर्ट्स वाकळा. चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. थोडंसं मिसफिल्ड होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. खूप मोठी चूक या ठिकाणी मैदानावरती क्षेत्ररक्षक डीप मध्ये करत असताना आपण पाहतोय प्रत्येकपणे अतिशय चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगले झेल पकडले. मात्र इथे ग्राउंड फिल्डिंग थोडीशी मिस होत असताना प्रत्येककडनं तर थोडंसं दबाव निश्चित क्षेत्ररक्षणावर असणार आहे. तर धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 52. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा त्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. प्रत्येक यावेळेस मात्र चेंडू उचलतोय पहिल्या अटेम्प्ट मध्ये. तर दानसर संघाला सूचना असणार आहे की आपण बाहेरून आवाज देऊ नका अशी आयोजकांची सूचना आहे. तर धावसंख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस 53. तर गरज असणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर यावेळेस 21 धावांची म्हणजे 21 धावांची धावगती ती राखायची होती आणि 21 धावा या षटकात आलेल्या आहेत. तर उर्वरित 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. तर या 21 धावा हा धानसर संघ पूर्ण करेल का की मुरबी संघाचे गोलंदाज ही धावसंख्या होण्यापासून रोखतील आणि हा सामना या ठिकाणी जिंकतील. मात्र असंख्य प्रश्न मैदानावरती उपस्थित झालेले आहेत कारण या एका षटकामध्ये विकी पाटीलच्या 21 धावा आल्यानंतर कुठेतरी धानसर संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. मात्र या सहयोगने जे स्वप्न विजयाचं दाखवलेलं आहे या दानसर संघाला ते स्वप्न तो पूर्ण करेल का. निश्चितच उजव्या बाजूला आपल्या आगरी पद्धतीचं जेवण उपलब्ध आहे. तर 60 रुपयामध्ये दाल वजरी आणि दाल मुंडी मिळेल. तर या ठिकाणी एक छोटा मुलगा येऊन या ठिकाणी अनाउन्समेंट करा सांगतोय. तर बघा इथे प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो प्रेक्षक येत असतात, दुरून येत असतात. तर जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जर कुणाला या भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर उजव्या बाजूला आगरी खानावळ सुरू आहे. धन्यवाद. तर 6 चेंडू 21 धावा. नक्कीच काका मुरबी संघ अतिशय मोठा संघ, एक लढाऊ, एक झुंजार संघ म्हणून ज्याची ख्याती असलेला संघ मात्र या सामन्यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत इथे झुंज देईल. मात्र सहयोगने 21 धावा कुठल्या या चौथ्या षटकामध्ये आणि त्या सहयोगवर आता मात्र पूर्णपणे दारोमदार असणार आहे जय गणेश्वर दानसर संघाचं. हा चेंडू सुरेख फेकलाय. पहिला चेंडू अनिकेत ठाकूर आणि ते मात्र धावचीच हलकस अपील केलं गेलंय आणि पंचांनी मात्र हे अपील फेटाळून लावलेलं आहे. तर इथे मात्र 1 धाव पूर्ण होते आणि गरज असणार आहे 20 धावांची. तर 5 चेंडू शिल्लक आहेत. तर प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी चौकार मारावा लागेल, अन्यथा 3 तरी किमान षटकार मारावे लागतील तरच हा सामना जिंकता येईल. तर संघ नायकाने अनिकेत ठाकूरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं आहे. तर पहिल्या चेंडूवर अनिकेतने सुरेख चेंडू फेकला. आपण पाहतो पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, आउटस्विंग होतोय आणि इथे मात्र सहयोगला या चेंडूने पूर्णपणे बीट केलं आणि 1 धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. तर 5 चेंडू आणि गरज असणार आहे मैदानावरती 20 धावांची. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत ठाकूर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट बॉक्स इन करणं राऊंड द विकेट. रिव्हर्सचा वापर केला. इथे मात्र
चेंडू जातोय शॉर्ट फायलिंगच्या दिशेने आणि इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड आहे बघा. धन्यवाद डीजे. थांबायचं आहे. आमचे प्रमुख अतिथी डायगर गावावरून आलेले एक शिवसेना शाखा प्रमुख वासुदेव पाटील साहेबांचे इथं आगमन होत आहे. आमच्या आयोजकाकडून त्यांचं सरचे स्वागत करीत आहोत. साहेबांना विनंती आहे की आपण याहून व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बरेच मान्यवरांची वर्दळ. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि प्रमुख पाहुणे आमच्या विनंतीला मान देऊन येत आहेत. त्यांच्या जय गणेश विष्णू स्पॉश नावाली यांच्या वतीने स्वर्गवासी अनंता स्मृती चषक 2017 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओर टू विनोद पाटील. थँक्यू काना सळुंके. तर फलंदाज बाद होतोय हिट विकेटच्या स्वरूपात. तर राहुल फोरजी मैदानावरती येतोय. तर गोलंदाज यावेळेस अनिकेत ठाकूर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू ऑफ स्टंपवर चेंडू फेकला होता. मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. जवळजवळ यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. आपण पाहतो ऑफ स्टंपवर. तर चेंडू आपण पाहतोय 4 चेंडू 3 चेंडू झालेले आहेत. हा चेंडू भिरकावून दिलाय. वाडीश लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. समीकरण बदलताना आपण पाहतोय तर 13 धावांची अजूनही गरज असणार आहे. तर चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 2. तर गडी आपण पाहिलं तर मुरबी संघाचे 5 गडी बाद झालेले आहेत आणि इथे मात्र दानसर संघाचे आपण पाहिलं तर 5 गडी बाद झाले. तर नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे. तर 12 देखील झाले कारण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी दानसर संघाच्या बाजूने. विकेटची बरोबरी झालेली आहे. दोन्ही संघाचे समान गडी आणि इथे मात्र 2 चेंडू 13 धावांची गरज आहे आणि 12 धावा जरी केल्या तरी देखील हा सामना इथे दानसर संघ जिंकू शकतो. हा चेंडू सुरेख फेकलाय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि या चेंडूने मात्र इथे या सामन्याची हवा पूर्णपणे काढून टाकलेली आहे. मात्र बघूया एक चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. तर अनिकेतने सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केली. दबावाखाली एक षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केला होता. फुलटा चेंडू आणि हा चेंडू येतोय लॉंग ऑफला आणि इथे मात्र हा षटकार येतोय. तर हा सामना जर आपण विचार केला तर यावेळेस गमावलेला आहे. तर म्हणजे 6 धावांनी हा सामना गमावलेला आहे. तर म्हणजे दानसर संघाने. तर मुरबी संघ विजयाचं खातं उघडतोय. तर त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. मात्र दानसर संघाने देखील कडवा प्रतिकार या ठिकाणी केलेला आहे आणि फक्त 6 धावांनी. तर निश्चितच यावेळेस या पुढची लढत आपण पाहू शकता. गौरीपाडा वर्सेस वाकळण काका. मात्र आज जर आपण पाहिलं तर आजचा पोल अतिशय ताकदवर 8 संघ आपण पाहू शकता. जी स्पोर्ट्स निशांत 11 या मैदानावरती पाहू शकता. यंदाच्या हंगामात 9 अजिंक्यपद त्यांच्या नावावरती आहेत आणि खाडीच्या मैदानात देखील हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेला आहे आणि गौरीपाडा संघ कल्याण विभागातला एक अतिशय शक्तिशाली ताकदवर संघ. मात्र हा सामना अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद विनोद पाटील. आपण बोलतोय फावल्या वेळात व्यासपीठावर काका म्हात्रे. आपण प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सोहळा संपन्न पार पाडणार आहोत. मुरबी संघाला सूचना असणारे ओमकार पाटील आपण पुढे जाऊ नका कारण कदाचित लगेचच एक सामना आपल्याला खेळवावा लागेल. तर मुरबी संघाच्या खेळाडूंना सूचना असणारे कोणीही कुठे जाऊ नका. आपण थांबायचंय, जाऊ नका. तर मॅन ऑफ द मॅच बघूया या ठिकाणी विकी पाटील. सलामीला येऊन 11 चेंडू 26 धावांची विस्फोट खेळी साकारली आणि संघाला एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी मदत केली. तर मॅन ऑफ द मॅच विकी पाटील. तो धन्यवाद. मी विनंती करतो सुभाष सालोंके आमच्या नावाले गावचे युवा कार्यकर्ते यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचा सत्कार सोहळा संपन्न पार करायचा आहे. तर सर्वप्रथम आमचे